ऐक 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 हिला बोलले आणि मलाच कळ आली. सासूबाई गुडघे दुखतायत का तुमचे? नाही ग डोकं दुखत. पण तिने जागा बरोबर दाखवली आहे. डॉक्टरनी परवा MRI सुद्धा गुडघ्याचाच काढला. सासूबाई तुमच्या या त्रासासाठी बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय. काय? अहो हे काही साधं सुद्धा पाणी नाहीये. चोंबडे बाबांना 5000 दक्षिणा देऊन मी हे मंतरलेलं पाणी आणलंय तुमच्यासाठी. काय सांगते? पी पी तू पी. माझं मी पिते आतमध्ये जाऊन. हा पिते पाणी. देवा त्रास जाऊ दे. सुनबाई सासरे बुवा हे काय झालं? मला पण काय कळेना झालं आहे. सासूबाई कुठे गेल्या? कोण तू? सुनबाई डोळे मोठे करून कोणाकडे बघतेस ग? नजर खाली. आता तुमच्याकडे बघायचं तर नजर खाली करूनच बघावं लागणार आहे मला. चोंबडे बाबा म्हणाले होते सासूचा त्रास कमी होईल. अहो पण इथे सासूच कमी झाली आहे. काय कोपऱ्यात काय बोलताय? काय गं सुनबाई? आणि तुम्ही कुठे? अगं सोफ्याखाली 5 रुपयाचा कॉईन पडला होता तो शोधत होतो. आधी फक्त शब्दांनीच मारायच्या आणि आता काठीने मारायला लागले. मामाजी चला पळायला. विकास थांब. परत ये. बापरे कुठे नाही. मी जरा स्वयंपाकघरात जाते ना. ते नंतर आधी माझ्या सोबत भातुकली खेळ. भातुकली? मला नाही येत बाई भातुकली. भातुकली खेळता नाहीये? नाही नाही नाही. अगं जणू ही काय सुगरणच होती. भरताचं करायचं तर वांग जाळायचं का तळायचं कळत नव्हतं तुला. काय म्हणाला? मी स्वयंपाक करणार? खानदानी राज घराण्यातली आहे मी. माझ्या माहेरी मी जेवल्यानंतर माझे हात धुवायला सुद्धा 2 दास्या होत्या. 200 पानं रोज उठायची आमच्या घरात. हिच्या बापाची पानटपरी होती. काय खरं नाही विश्वनाथचा. आणि सुनबाई तुला माहितीये ना संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मला ग्रोनविटा लागतो. बसलीये कुठे माझा ग्रोनविटा? आणते आणते. कुठनही आण आणि अख्खा पुडा हिच्या तोंडात कोंब. वाढली तर वाढली. ग्रोनविटा सोबत मला जॅम ब्रेड पण आण. पटकन आण नाहीतर काय कराल? अरे तू आम्हालाच लढायची वेळ आली आहे. नाही रे बाबा तू आल्यावर होतो जा तू. सासूबाई सासूबाई नका हो माझी इज्जत घालवू अशी. सुनबाई हे तीर्थ पूर्ण व्यर्थ गेलं. माझ्या जगण्याला काही अर्थ राहिला नाही. आता हे असलं घेऊन फिरू काय मी? का पावशेरवायच्या बायको सोबत फिरायला लाज वाटते? गुडघे दुखतात? नाही संधिवात आहे. संधिवात नाही. मला वाट आणायची एक संधी सोडत नाही तुम्ही. उद्यापासून तुम्ही दोघांनी 5 वाजता उठायचंय. अगं दिवाळीत आपण भातचा गजर लावून आतला उठतो. सुनबाई माझा रोज उठून सगळी कामं करून द्यायचे. आणि तू रे विशा मला शाळेत पोहोचवायचंय कडेवर घेऊन. वा बायका लोकांच्या डोक्यावर बसतात. आता हे माझ्या कडेवर बसेल कसा दिसेल? का जायचंय तुम्हाला शाळेत? म्हणजे मुलगी शिकली प्रगती झाली. माझा वाढदिवस साजरा नाही केला तर मी सगळ्यांना सांगी की विषा चोरून खडू खात होते. मामनजी तुम्ही खडू खाता? खोटं वाटत असेल तर त्यांचा तोडहात बघ. तसं काय नाही तसं काय. मला बार्बीच्या 5 फ्रॉक हवेत. गेल्या वर्षी नुसती एक कोरी साडी घेतली तर किती
किती बोलल्या होत्या मला. आणि आता बार्बीचे 5-5 फ्रॉक हवेत का? हो मला पाहिजे. आणि जर नाही दिले तर मी तुझा फेशियल किट गॅलरीतून फेकून टाकेन. ती फेशियल करते म्हणून तर आपलं पोरग संध्याकाळी परत येत आहे, नाहीतर तिकडे तिकडे गायब झालं असतं. मामाजी काही असू दे, मला हॅरी पॉटरच्या सगळ्या मूवीज बघायच्या आहेत. त्या 10,000 त्याच्या सीडीज येतात. फुकट हरिपाठ वाचत होतीस ते बरं होतं. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. चला आता मला झोप आलीये. सुनबाई माझ्यासाठी अंगाई गा. आणि तू मला गाई गाई कर. ये बाई ये, गाई गाई एकदा झोप कायमची. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. चंद्र मला काय बोलायचं आहे या? सासरा आहे ना तुझा तो? माझी आब राखली. तू माझा चष्मा आण. हो हो आणते. माझी बाटली आण. अगं हे आण ते आण. तू मला पूर्ण वैताग दिलास सुनबाई. आता हे मीच पितो. कुठे गेले मामाजी? कुठे? ओ इकडे या. अगं सुनबाई, तुला काही द्यायचं नाही. मला खूप त्रास दिला हिनं. सारखं आपलं हे दे ते दे ते दे. आता हिला काहीच द्यायचं नाही. नाही. फक्त मला गरून विटा द्या. वा वा. मला कॉन्सेप्ट लेवलवरतीच हे खूप अमेझिंग वाटलेलं आहे. आपण थेट आपल्या गेस्टकडे जाऊया, डॉक्टरना विचारूया कसा वाटलाय परफॉर्मन्स. हे जर असं औषध असलं तर त्याच्यावर सासू संघटना बॅन करेल ते औषध बिवषध. पण छान, मस्त मस्त केलं तुम्ही. आणि गौरवीचं पहिल्यांदा कौतुक करायचंय, कारण हा ऍक्ट खूप मोठा होता, पाठ पण खूप करायचं होतं आणि जवळपास दोघांवरती दरारा ठेवून ती वाक्य बोलायची होती आणि त्यात विनोद झाला पाहिजे. आणि ते मारण्याची म्हणजे हसू जरी नुसतं मारण्याचं येत असलं तरी मारण्याचं हसू नाही येत, टायमिंग होतं. त्या टायमिंग वरती मारत होती, ते सगळ्यात भारी होतं. तिला कळलंय की आपल्याला विनोदाचं टायमिंग सांभाळता आलं पाहिजे, नुसताच धिंगाणं घालणं म्हणजे विनोद नाही. वा वा वा, पण भारी केलं. आणि किशोरीजी, तुमचा दरारा असतो बाकी ऍक्टमध्ये, पण आज तुम्ही घाबरल्या होतात. एकदा तुम्ही फटके दिले होते एका शिक्षकांना. मस्त केली ती सून तुम्ही. आणि नितीनजी, ज्यांचा म्हणजे सँडविच होतच, एका बाजूला सून एका बाजूला सासू, तो सासरा तुम्ही मस्त उभा केलात. कष्टाचं फळ काय मिळणार आहे बघूया. खूप आवडलं मला गौरवीला. मी तर आता हे घे, हे घ्या. दोघांना सफरचंद दिलेला आहे. असं औषध जर का आपल्याला मिळालं तर भाऊ. हो, मला मिळालं ना तर खूप बरं होईल. काय मी बायकोला पाजेन ते, म्हणजे ती पण एवढीशी होईल, मग मी ओरडू शकतो तिला, हे बास होठ असं करू शकतो. पण फक्त घराचं नाव तुला बदलायला लागेल. काय रे? अंगणवाडी ठेवायला लागेल. का? ऑलरेडी 4 आहेत, आता 5वाचं ऍडमिशन. बसतोस का? नितीनजी आणि किशोरीजी, तुमच्यासाठी या ऍक्ट साठी मी तुम्हाला देणार आहे सफरचंद. गौरवी, निर्विवाद हापूस मुकुट. सो गौरवीनी हास्य सिंहासनाचं मान पटकावलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स आणि पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. थँक्यू. तर मंडळी, आजच्या भागामध्ये तुम्ही एक परफॉर्मन्स पाहिलेला आहे. असाच धमाल परफॉर्मन्स उद्याही बघणार आहात. तुम्ही पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम चला हवा येऊ द्या, होऊ दे व्हायरल. तर पुन्हा एकदा या दोनही सिनेमांना खूप साऱ्या शुभेच्छा. सगळ्यांनाच विनंती करणार आहे की आपण उद्याच्या भागात सुद्धा अशीच धमाल करूयात. मी तुम्हाला आज थुकरटवाडीत मुक्काम करण्याची विनंती करतो आणि आपण भेटूयात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, होऊ दे व्हायरल.